बऱ्याच दिवसानंतर मी आज कर्नाटक राज्यातील खानापूर तालुक्याला आलोय। तर म्हटलं थोडासा सभोवतालचा प्रदेश पाहावा आणि म्हणूनच खानापूरपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या गणेबैल गावाजवळील भूतनाथ देवस्थान पाहण्यासाठी जे अगदी खानापूर बेळगाव रस्त्यालगतच्या टेकडीवर भल्या मोठ्या दगडाखाली असून सभोवतालचा सुंदर परिसर आणि मंदिर पाहण्यासाठी आलो आहोत। निळ्याशार आकाशात फिरणारे पक्षी आणि मंदिरासमोर उभी असणारी गाय, टेकडीवरून दिसणारा आजूबाजूचा परिसर, हिरवीगार झाडी, वातावरण कसं मन प्रसन्न करणारं आहे। श्री भूतनाथ देवस्थान हे कर्नाटकातील रम्य गणेबैल गावात असलेले एक पवित्र हिंदू मंदिर आहे। भगवान भूतनाथ यांना समर्पित असलेले हे मंदिर स्थानिक भक्तांसाठी तसेच पर्यटकांसाठी श्रद्धेचे आणि भक्तीचे केंद्र आहे। तर नमस्कार मंडळी, मी उमेश कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज मी आलोय कर्नाटकमध्ये। तर कर्नाटकमध्ये मी आलोय खानापूर तालुक्यामध्ये, बेळगाव जिल्ह्यामध्ये। तर आपण आलो आहोत खानापूरमधलं प्रसिद्ध असं टेकडीवर असलेलं भूतनाथ टेम्पल, भूतनाथ मंदिर बघा, भूतनाथ देवस्थान। तर हे मंदिर असं आहे की पूर्ण एका दगडामध्ये हे मंदिर आहे। तुम्ही माझ्या मागे बघू शकता की एक भला मोठा असा दगड आहे आणि त्या दगडामध्ये आतमध्ये मूर्ती आहे, ती आपण बघू थोड्या वेळाने। तत्पूर्वी मी हे आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो, तो तुम्ही बघा। तर चला पहिल्यांदा आपण थोडंसं मंदिर बघू आणि मंदिरानंतर मग मी तुम्हाला ड्रोन शॉट दाखवतो। हे झाड दिसतंय बघा, दगडातूनच आलेलं झाड आहे आणि इथे मस्त ओम नमः शिवाय लिहिलंय। इथे भूतनाथ देवस्थान मंदिर लिहिलंय, आतमध्ये जप चालू आहे। छोटं मंदिर आहे देवीचं, हे बघा। आतमध्ये असं पाषाण आहे आणि हा पूर्ण दगड आहे आणि बाजूला जप चालू आहे। पूर्ण दगडामध्ये हे मंदिर आहे। तर हे झाड बघा मित्रांनो, तर आजूबाजूचा जर तुम्ही परिसर बघितला तर असं किती लांबवर दिसतंय बघा। म्हणजे ही टेकडी आहे, उंच, म्हणजे भरपूर उंच अशी टेकडी आहे। आणि हे बघा बाजूने भिंत बांधून घेतली दगडाच्या साईडने। हा जो हायवे आहे मित्रांनो, हा जो दिसतोय आपल्याला समोर, हा बेळगावला चाललाय आणि समोर गाव किती भारी दिसतंय। आणि तिथे तुम्ही बघितलं तर ट्रेन जाताना दिसते बघा। ट्रेन दिसते का? ती जी दिसते ती ट्रेन आहे। तर मंडळी, आता आपण बसलेलो आहोत ते मंदिराच्या मागच्या बाजूला। तर मागच्या बाजूला तुम्ही बघितलं तर पुन्हा शंकराची पेंटिंग आहे, ते इथे केलेलं आहे। आणि इकडे बघितलं या साईडला बाजूला तर अजून एक दगड आहे आणि ते दगड असे पूर्ण अंतराळ वाटतात। तर हा परिसर कसा वाटला तुम्हाला, हे मंदिर, हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि थोडंसं इकडे कॅमेरा जर फिरवला आपण उजव्या साईडला तर तिकडे पण बघा भरपूर सारे रॉक्स, दगड दिसत आहेत। एरिया जो आहे एवढा, जो ही टेकडी आहे पूर्ण दगडांनी अशी भरलेली आहे। आणि कॉलेज जवळ असल्यामुळे बरेच कॉलेजचे विद्यार्थी इथे दिसतात, शाळेचे म्हणा किंवा कॉलेजचे विद्यार्थी इथे फिरताना दिसतात जास्त करून। तर मित्रांनो, आपल्याला काका भेटलेले आहेत हनुमान सन्मन्नवर म्हणून। तर त्यांना आपण थोडी माहिती विचारूया ह्या मंदिराबद्दल। तर काका काय सांगाल ह्या मंदिराबद्दल, की याची काय हिस्ट्री आहे? मंदिराबद्दल सांगायचं म्हणजे जुन्या लोकांचं मानणं आहे की हे भूतनाथ देऊळ आहे। अच्छा। इथं म्हणजे
जुनी लोक सारखे इथं देवस्थान बनवूया म्हणून इथं देवस्थान बनवलेलं आहे. श्रावणमध्ये लोक येतात, जत्रा करतात आणि शिवरात्रीमध्ये जत्रा करतात. जसं जसं शिवचं पूजा कधी कधी असते ना त्या टाइमात म्हणजे सोमवार जत्रा वगैरे जास्त गर्दी असते किंवा म्हणजे आता पर्यटक लोक जास्त यायला लागले, जास्त म्हणजे प्रवास इथे कॉलेजची मुलं जास्त यायला लागले. त्याची म्हणजे माझं म्हणणं आहे की मी बोलायचं नाही तरी पण बोलतो, त्याचा योग्य उपयोग व्हावे, बरोबर आनंद घ्यावे. अच्छा दुरुपयोग कॉलेज इथे जवळच आहे ना, येताना समोर कॉलेज लागलं होतं. हे एकच कॉलेज आहे, बेळगावचे येतात. अच्छा, बेळगाव मध्ये येतात. बेळगाव प्रत्येक कॉलेजची मुलं मुली येतात करा. त्यांना आता काय वाटत नाही खरं. एक टाइमामध्ये त्यांना वाटतं की आम्ही चुकीचं काम करू नये. देऊळ आहे, देऊळच्या जवळ चुकीचं काम करू नये, म्हणजे चांगलं राहून निसर्गाचा आनंद घ्यावे. खूप आनंद घेऊन सगळं मित्राबरोबर फ्रेंड्स बरोबर आनंद घेऊन व्यवस्थित जावे असं माझं म्हणणं आहे. थँक्यू. ओके, तुम्ही बेळगाववरून? बेळगाववरून. या मंदिराची ओळख त्याच्या शांत आणि प्रसन्न वातावरणासाठी आहे. भगवान भूतनाथ यांची कृपा भक्तांना शांती, समाधान आणि समृद्धी प्रदान करते असा विश्वास आहे. विशेष सण, उत्सव आणि पवित्र दिवसांमध्ये येथे मोठ्या भक्तिभावाने पूजा आणि विधी पार पाडले जातात, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय होऊन जातो. श्री भूतनाथ देवस्थानाची वास्तुकला पारंपरिक दक्षिण भारतीय मंदिर शैलीचे उत्तम उदाहरण आहे. मंदिराच्या गर्भगृहात भगवान भूतनाथांची मूर्ती प्रतिष्ठित असून ती फुलांनी आणि नैवेद्याने सजलेली असते, ज्यामुळे वातावरण अत्यंत दिव्य आणि आकर्षक वाटते. वर्षभर या मंदिरात विविध सण आणि धार्मिक कार्यक्रम अत्यंत उत्साहाने साजरे केले जातात. या काळात पारंपरिक पूजा, भजन, कीर्तन, संगीत आणि नृत्य यांच्या माध्यमातून स्थानिक सांस्कृतिक वारसा प्रकट होतो. गणेबलमधील श्री भूतनाथ देवस्थान हे एक फक्त मंदिर नसून त्या मंदिराच्या आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक आहे. शांतता, श्रद्धा आणि स्थानिक संस्कृतीचा अनुभव घ्यायचा असेल तर या मंदिराला भेट देणे ही एक आत्मिकदृष्ट्या समृद्ध करणारी यात्रा ठरते. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि UK राईट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.